नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं प्रॅक्टिस पेपर 11 चालू आहे. मी त्याला एक्सरसाइज 11 म्हणतो नेहमी. तर त्याच्यातले आपले 30 क्वेश्चन झाले आहे, म्हणजे 55 पर्यंत आपले क्वेश्चन झालेले आहेत. आपण आता पुढचे 20 क्वेश्चन म्हणजे 56 टू 75 आपण बघूया. त्याच्यामधलं बघा 56 नंबरचा क्वेश्चन काय म्हणतोय. 56 मध्ये आहे की 30 notes of 10 rupees 10 and rupees 50 together amount to 500 if all the 50 rupees note were spent, what amount remained. हे बघा, 10 चे काही नोट आहे आणि 50 चे काही नोट आहे. हे मिळून टोटल आहे 500. ठीक आहे, आता पण हे किती आहे हे आपल्याला माहिती नाही. टोटल मिळून 30 आहे. टोटल मिळून जे आहे ना हे 30 आहे. आता जर याला 15 जर आपण पकडले तर हे 15 पकडले तर किती होणार, 150 होणार. आणि याचे 15 पकडले तर 15 5 75 है ना. तर हे जास्ती होणार याच्यापेक्षा, म्हणजे आपण 15 तर पकडू शकत नाही. चला आपण अजून काय करू शकतो, याचे 20 आणि याचे 10 पकडले समजा, तर हे किती होणार, हे तर 500 होऊन जाणार सरळ सरळ है ना. 500 पेक्षा आपल्याला हे 200 आणि हे 500 700 होऊन जाणार. हे पण नाही पकडू शकत. मग काय करायचं, याचे 10 आणि याचे 20 नाही, याचे आपल्याला जितके जास्त इतके याचे कमीच पकडावं लागेल. 50चे आहे की नाही, याचे जास्ती पकडावं लागेल. आपण याचे 20 पकडूया, याचे 10 पकडूया, तरी तेच झाले की. मग याचे अजून किती करावं लागेल, थोडं अजून कमी करूया, 25 पकडूया याचे 25. मग याचे किती राहणार, फक्त 5. तर हे 25 है ना. 10चे 25 नोट किती होणार, 250. आणि हे 50चे 5 नोट म्हणजे हे पण 250 होणार. म्हणजे बरोबर टोटल याची 500 येते. ठीक आहे. तर आपल्याकडे 30 जे नोट्स आहे, 10चे काही नोट आहे आणि 50चे काही नोट आहे, त्याची टोटल नंबर 30 आहे. त्याच्यामध्ये 25 नोट्स जे आहे ना 10चे आहे आणि 5 नोट्स जे आहे ते 50चे आहे. आता आपल्याला क्वेश्चन मध्ये विचारलं काय आहे की इफ ऑल द 50 रुपीज नोट वेअर स्पेंट, हे जे नोट आहे सगळे स्पेंड केले तर किती रुपये उरणार आपल्याकडे, 250 रुपये उरणार. त्याचा आन्सर कुठला येतोय, आन्सर येतोय आन्सर नंबर 3. ठीक आहे. चला नेक्स्ट बघूया. नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 57. प्रतीक परचेस्ड अ प्लॉट of 225 square meter at rate of rupees 240 per square meter. He spent rupees 6,000 for leveling the plot and sold it for rupees 75,000. Find the profit of Pratik. प्रतीकने काय केलं, क्वेश्चन नंबर 57 मध्ये बघा, प्रतीक नावाच्या एका व्यक्तीने एक जो प्लॉट आहे तो 240 रुपये स्क्वेअर मीटरच्या हिशोबाने टोटल 225 स्क्वेअर मीटर प्लॉट घेतलाय. ठीक आहे. तर हे बघा, 1 स्क्वेअर मीटर प्लॉट घ्यायला किती खर्च लागतो, 240 रुपीज. ठीक आहे. मग किती प्लॉट घेतलाय त्यांनी, 225 स्क्वेअर मीटरचा प्लॉट घेतलाय. मग याच्यासाठी पूर्ण पैसे किती लागले, 240 इंटू 225. ठीक आहे. मग याचं मल्टिप्लिकेशन करायचं आता आपल्याला. याचं मल्टिप्लिकेशन आता हे बघा, एक सोपी पद्धत सांगतो तुम्हाला की हे जे 240 आहे ना याला 2 पार्ट मध्ये डिवाइड करायचं. 240 ला एक 200 आणि एक 40 है ना. आपल्याला मग कॅल्क्युलेशन करायला सोपं जाईल. हे बघा असं करायचं, 200 प्लस 40 है ना आणि इंटू 225. आता हे जे 225 आहे ना याचा मल्टिप्लिकेशन याच्यात करायचं. ते 2 नी मल्टिप्लाय करायला सोपं जाईल आपल्याला बघा, है ना. 2 5 10 है ना, 1 कॅरी ओव्हर झाले, 2 2 4 प्लस 1 5 है ना, आणि 2 2 4 आणि हे 2 0, हे 2 0 परत प्लस आलाय आता. आता 4 नी याला मल्टिप्लाय करा, किंवा 40 नी जरी करतो म्हटलं तर 1 0 पहिले लावून घ्यायचं, 1 0 आहे तर परत 4 नी मल्टिप्लाय करा. 4 5 20, 2 कॅरी ओव्हर झाले, 2 4 4 2 8 प्लस 2 10, परत 1 कॅरी ओव्हर झाले है ना, 4 2 8 प्लस 1 9. ठीक आहे. असं त्यांचं आता टोटल करा.
0 0 0 4 5 + 9 किती होतात 14 आणि हे 1 कॅरीवर झालं 54. म्हणजे याचा आन्सर किती येतो 54,000 54,000 येतोय. ठीक आहे. हे मल्टिप्लिकेशन आपण जर तसंच करत राहिलो असतो तर बराच वेळ लागला असता. ठीक आहे. याच्यामध्ये आपल्याला फास्ट झालंय थोडस. तर हे झाले प्लॉटला घ्यायसाठी त्याला एवढे रुपये खर्च करावा लागले. त्याच्यानंतर त्यांनी अजून काय खर्च केला, ह्या 54,000 मध्ये 6,000 रुपीज त्यांनी प्लॉटला लेवल करायला लावले. म्हणजे टोटल खर्च किती केला त्यांनी 60,000. ठीक आहे. आणि नंतर मग काही दिवसांनी त्यांनी काय केलं, तो जो प्लॉट आहे तो 75,000 ला विकून टाकला. तर सेलिंग प्राइस किती झाली त्याची 75,000 आणि बाईंग प्राइस किती होती, कॉस्ट प्राइस 60,000. म्हणजे त्याला प्रॉफिट कितीचा झाला 15,000. त्याचा आन्सर काय येतोय, आन्सर नंबर 4. ठीक आहे. येतोय आन्सर नंबर 4. ठीक आहे. चला नेक्स्ट बघूया. नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 58. विच ऑफ द फॉलोइंग फिगर्स डज नॉट हॅव अ परपेंडिक्युलर. परपेंडिक्युलर आणि पुढे लाईन पण पाहिजे मला असं वाटते. परपेंडिक्युलर लाईन नाही आहे त्याच्यामध्ये. हे बघा सिंपल परपेंडिक्युलर म्हणजे काय असते. क्वेश्चन नंबर 58 बघत आहे आपण. परपेंडिक्युलर म्हणजे एक लाईन आहे, त्याच्यावर अशी एक लाईन क्रॉस केली ज्याच्यामध्ये जो अँगल आहे तो 90 डिग्रीचा व्हायला पाहिजे, तरच तो ही लाईन जी आहे, या लाईन है ना, एक लाईन पकडा ए बी आणि दुसरी जी लाईन आहे पी क्यू. ठीक आहे. तर ही जे पी क्यू लाईन आहे, पी क्यू इज परपेंडिक्युलर टू ए बी असं म्हणले जातात. ठीक आहे ना. तर परपेंडिक्युलर कधी होतो, कुठलीही लाईन दुसऱ्या लाईनला परपेंडिक्युलर कधी होती, जर दोघांच्या मध्ये जो अँगल आहे तो 90 डिग्रीचा असला पाहिजे. तर इथे मध्ये हे बघा, इथं या फिगर मध्ये इथं 90 डिग्री आहे है ना. याचे सगळेच अँगल 90 डिग्री असतात, याचे पण सगळे अँगल 90 डिग्री असतात. ह्या सगळ्या ज्या लाईन आहे ना ह्या परपेंडिक्युलर आहेत. इथे पण जे मध्ये जो दिलेला आहे सर्कल मध्ये ही लाईन दिलेली आहे, हा तुमचा काय म्हटलं डायमीटर आहे आणि ही रेडियस आहे. याच्यामध्ये जो अँगल आहे 90 डिग्रीचा आहे. तर ह्या तिन्ही फिगर मध्ये परपेंडिक्युलर लाईन्स दिलेल्या आहे. फक्त जो 4th नंबरचा आहे तिथे कुठलीही लाईन परपेंडिक्युलर नाही आहे. याच्यामध्ये जो असतो हा जो ट्रायंगल आहे, ठीक आहे, ह्या ट्रायंगलच्या तिन्ही ज्या साइड्स आहे सेम लेंथचे आहे. तर याचा जो अँगल असतो ना, याचे अँगल पण 60-60 डिग्रीचे असतात. 60-60-60. ठीक आहे. 90 डिग्रीचा कुठलीच याच्यामध्ये लाईन नाही आहे. म्हणजे आन्सर नंबर जो 4 असतो त्याच्यामध्ये आहे की कुठलीही लाईन जी आहे परपेंडिक्युलर नाही. त्याचा आन्सर आहे 4. ठीक आहे. चला तर नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 59. क्वेश्चन नंबर 59 मध्ये बघा काय दिलेलं आहे. विच ऑफ द फॉलोइंग नंबर्स इज अ को प्राइम ऑफ 153. को प्राइम नंबर म्हणजे काय होतात, को प्राइम नंबर म्हणजे असे प्राइम नंबर, ठीक आहे, अशा नंबर ज्यांचं फॅक्टर जे आहे ना, कॉमन फॅक्टर फक्त एकच असलं पाहिजे, एक पेक्षा दुसरं नसलं पाहिजे. समजा कुठली पण नंबर, हे बघा हे 5 आणि 6 कॉन्सिक्युटिव्ह जेवढे नंबर असतात ना ते को प्राइम असतात. यांचं कसं आहे, ह्याचा जो फॅक्टर आहे है ना, आणि याचा फॅक्टर कॉमन एकही नाही आहे. समजलं का. ह्या दोन्ही नंबर जे आहे ना त्या को प्राइम नंबर आहेत. कारण याचं फॅक्टर पण 1 आहे आणि याचं पण 1 आहे, कॉमन नाही आहे. पण आपण जर असा 4 घेतला 4, तर 4 आणि 6 जे आहे ना ते को प्राइम नंबर नाही आहेत. कारण यांचं एक फॅक्टर तर प्रत्येक नंबरचं 1 असतेच. पण आता याचं 2 आहे आणि याचं पण 2 आहे. 1 पेक्षा जास्त एखादंही कुठलं एक फॅक्टर जरी जास्त असेल तर ते को प्राइम नंबर नसतात. ठीक आहे. तर आपल्याला इथं काय करायचं, ही जे नंबर आहे 153 याचा को प्राइम नंबर आपल्याला फाइंड करायचा आहे. आता इथं बघा ही जी 153 आहे ना, ही 3 ने डिवाइड होती 153. कारण आपल्याला 3 ने डिवाइड होणाऱ्या म्हणजे 3चं डिव्हिजिबिलिटी रूल माहिती आहे ना. 1 + 5 + 3 6 + 3 9 होते. ठीक आहे ना. त्याच्यामधले आपल्याला बघायचे आहे की 3 ने डिवाइड होणाऱ्या कुठल्या नंबर तर नाही आहे. इथं बघा सेकंड आहे 8 + 7 15.
हे 3 डिवाइड होते म्हणजे हे याचा कोप्राईम नसणार आहे. 7 + 2 9 आहे ना, ते पण 3 डिवाइड होणार म्हणजे याचा कोप्राईम नंबर नसणार आहे. आता उरले किती, फर्स्ट आणि थर्ड ऑप्शन. तर हे बघा, फर्स्ट मध्ये काय दिलेलं आहे, 136 है ना, ही जी नंबर आहे ही 3 डिवाइड होत नाही. 1 + 3 + 6 म्हणजे किती होतात, 4 + 6 म्हणजे 10 है ना. 136 जी आहे 3 डिवाइड होत नाही, पण आपला क्वेश्चनचा नंबर 153 आहे. पण ही जे नंबर आहे ना, यांच्या दोघांमध्ये एक कॉमन फॅक्टर आहे. कुठला आहे माहितीये, 17. ह्या दोन्ही नंबर जे आहे ना 17 नी डिवाइड होतात. 17चा टेबल तुम्ही आठवा है ना. 17 8 जार 136 होते है ना. 17 8 जार आणि हे 17 9 जार 153. ठीक आहे. तर ह्या दोन्हीचं कॉमन फॅक्टर 17 पण आहे, म्हणून ह्या दोन नंबर पण कोप्राईम नंबर नसणार आहे. मग आता उरली कुठली नंबर, 169. त्याचा आन्सर काय येतोय, आन्सर नंबर 3, 169. कारण ह्या दोन नंबर जे आहे यांचं दोघांचंही कॉमन फॅक्टर फक्त एकच आहे, ओनली 1. ठीक आहे. त्याच्यामुळे या दोन्ही कोप्राईम नंबर आहेत. ठीक आहे. तर चला नेक्स्ट बघूया, क्वेश्चन नंबर 60. Which of the following numbers has the least number of divisors? आता इथे बघा, हे थोडस लक्ष द्या. याच्यामध्ये आता आपल्याला यांचे जे जसं 84 आहे त्याचे किती डिवायझर आहेत, 2 4 6 8 10 जेवढे असेल. ठीक आहे. प्रत्येक नंबरचे आपल्याला डिवायझर किती आहे हे काढायचं आहे, कुठले कुठले आहे हे नाही काढायचं आहे. समजलं का. 84 चे डिवायझर कुठले आहेत असं नाही काढायचं आहे. मग ते आपण डिवायझर काढायची पद्धत माहिती आहे ना, असं 1 × 84 = 84 आपण असं करतोय ना, 1 × 84 = 84. मग 84 2 ने डिवाइड होते का, है ना, होत आहे. 2 4 जार 8 है ना, 2 2 जार 4. हे असं करून करून आपण सगळे डिवायझर काढतो त्याचे. मग 1 2 3 4 है ना, असे सगळे डिवायझर येतात. शेवटी लास्टला है ना याचं 42 आणि 84 येणार. असं असे टोटल काहीतरी नंबर येणार याचे है ना डिवायझर्स. पण आपल्याला हे नाही काढायचे, हे टोटल किती आहे, 1 2 3 4 5 6 7 8 9 9 आहे का 10 आहे का है ना 12 आहे, किती आहे हे काढायचं आहे. तर आपल्याला याची पद्धत आहे काढायची. तर बघून घ्या जरा, थोडं नवीन आलाय हा क्वेश्चन आपल्याला, आतापर्यंत असे टाईपचे क्वेश्चन नाही आले. तर इथे बघा 84 चे आपल्याला किती डिवायझर आहे हे काढायचे. तर याचे काय करायचं की प्राईम फॅक्टर काढायचे याचे. जसं 84 आहे ना, 84 2 ने डिवाइड होतोय है ना. तर 2 2 4 जार 8 2 2 जार 4. परत हे 2 ने डिवाइड होते, 2 2 जार 4 2 1 जार 2. परत आता हे 2 ने डिवाइड होणार काय, 21 नाही, कशाने होणार, 3 ने. तर 3 7 जार 21. परत आता हे 7 ने डिवाइड होणार, 7 1 जार 7. म्हणजे याचे बघा किती प्राईम फॅक्टर काय काय आले, 2 × 2 × 3 × 7. आता याला असं लिहायचं आपल्याला, 2 2 चा पॉवर 2 × 3 चा पॉवर 1 आणि × 7 चा पॉवर 1. आता काय करायचंय, यांचं सगळं जे आहे ना, हे जे पॉवर जे आले ना त्यांना असं करायचं, 1 प्लस इथं 2 इंटू 1 प्लस हे 1 आणि इंटू 1 प्लस याचं पण 1. म्हणजे हे बघा, हे किती झाले, 3 × 2 × 2 म्हणजे किती झाले, 3 2 जार 6 6 2 जार 12. तर याचे नंबर ऑफ फॅक्टर डिवायझर्स किती येतात, 12 येतात. कुठल्या याचे, 84 चे. ठीक आहे. तर आपण इथं वरती लिहून घेऊया आणि प्रत्येकाचे असेच आपल्याला नंबर ऑफ डिवायझर्स काढायचे आहे. बघा आता ही पद्धत आहे त्याची, नंबर ऑफ डिवायझर्स किती आहे हे काढायची पद्धत आहे. तर आपलं बघा, फर्स्टचे जे आहे ना, फर्स्टचे आले 12. ठीक आहे. सेकंड थर्ड, सेकंडचे किती येणार ते काढायचं आहे, थर्डचे किती येणार आणि फोर्थचे किती येणार हे आपण काढूया. आता सेकंड कुठली नंबर आहे, 96. 96 चे आपल्याला प्राईम फॅक्टर कसे काढावं लागेल, 2 ने पहिले त्याचं याला डिवाइड करायचं. 2 4 जार 8
है ना. 2 4 जार 8 आणि 2 8 जार 16. हा, परत 2 नी डिवाइड करायचं याला. 2 2 जा 4, 2 4 जार 8. त्याच्यानंतर परत अजून 2 नी जाणारच आहे 12. परत अजून 2 नी जाणार आहे 6. परत अजून 2 नी जाणार आहे 3. आणि आता 3 1 जा 3. तर हे बघा 2 चे 1 2 3 4 5 है ना. 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 3 है ना. अजून एक 2 आहे इंटू 3. आता हे काय झालं 2 रेज टू पॉवर 5 इंटू 3 रेज टू पॉवर 1. मग याला 1 प्लस 5 इंटू 1 प्लस 1. म्हणजे हे बघा 5 हे झालं 6 इंटू हे 2. 6 2 जा 12. म्हणजे दुसऱ्याचे पण किती आले 12. ठीक आहे. आता नेक्स्ट बघू. नेक्स्ट नंबर आहे 78. 78 चे आपल्याला फॅक्टर काढायचे. प्राईम फॅक्टर 2 नी सुरुवात करायची कारण 2 पहिला फॅक्टर आहे है ना. आणि 2 नी डिवाइड होते कारण जेवढे नंबर आहे ते सगळे इवन नंबर आहेत. 2 नी डिवाइड होतात. तर 2 3 जार 6, 2 9 जार 38 18 है ना. तर हे 39 नी डिवाइड झालं. परत आता हे होतंय का 2 नी होणारच नाही 3 नी होणार आहे. तर 3 1 जा 3, 3 3 जा 9. परत आता ही नंबर डायरेक्ट 13 नीच डिवाइड होणार. 31 जा 13 है ना. प्राईम नंबर प्राईम फॅक्टर काढायचे. याचे फॅक्टर कसे आले 2 इंटू 3 2 इंटू 3 इंटू 13. हे प्राईम फॅक्टर आले याचे. आता इथं बघा 1 1 1च आहे. तर मग हे 1 प्लस 1 इंटू 1 प्लस 1 इंटू 1 प्लस 1. म्हणजे हे 2 2 जा हे बघा 2 इंटू 2 इंटू 2 म्हणजे हे किती आले 8. याचे फॅक्टर किती आले 8. कशाचे क्वेश्चन थर्ड म्हणजे 78 चे. आता लास्ट नंबर राहिली आहे बघा 72. 72 चे प्राईम फॅक्टर काढूया. 2 नी पहिले डिवाइड करायचं. 2 3 जा 6 आणि 2 6 जा 12. ठीक आहे. त्याच्यानंतर याला 2 1 जा 2 6 राहणार. 2 8 जा 16 है ना. परत हे 2 9 जा 18. आता हे 3 नी 3 3 जा 9 आणि हे परत 3 3 जा 1. इथं लास्ट मध्ये आपल्याला 1 आणायचं आहे. हा, लक्षात ठेवा. आता हे बघा किती झाले 2 चे 2 इंटू 2 इंटू 3 इंटू 3 इंटू 3 असे. ठीक आहे ना. हे प्राईम फॅक्टर झाले. तर हे बघा हे किती टाइम्स झाले 2 रेज टू पॉवर 3 इंटू 3 रेज टू पॉवर 2. म्हणजे हे किती झाले 1 प्लस 3 इंटू 1 प्लस 2. म्हणजे हे झाले 6 4 इंटू हे 3 म्हणजे किती झाले 12. मग याचे पण किती आले 12. तर इथे आपल्याला काय म्हटलंय सगळ्यात कमी फॅक्टर्स है ना किंवा सगळ्यात कमी डिवायझर्स कुणाचे आहे हे आपल्याला फाइंड करायचं. तर इथे आपल्याला थर्ड नंबर मध्ये सगळ्यात कमी येत आहे 8. म्हणजे 78 नंबर जी आहे त्याचे डिवायझर सगळ्यात कमी आहे. म्हणजे याचा आन्सर काय येतोय आन्सर नंबर 3 येतोय. आन्सर नंबर 3. थोडासा टाइम कन्झ्युमिंग आहे. असे क्वेश्चन येणारच आहे ज्यांच्यामध्ये आपल्याला टाइम लागणार आहे. ठीक आहे. तर ते काही प्रॉब्लेम नाही. तो जो टाइम आहे दुसऱ्या क्वेश्चन मध्ये कव्हर होतो. जिथे आपल्याला फक्त करेक्ट किंवा इनकरेक्ट ऑप्शन सांगायचे असतात ना तिथे टाइम कव्हर होऊन जातो. ठीक आहे. टाइम द्यावाच लागेल आपल्याला काही काही क्वेश्चनला. ठीक आहे. तर चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 61. इथे आपल्याला काय करायचं विच ऑफ द फॉलोइंग इज द करेक्ट इम्प्रॉपर फ्रॅक्शन ऑफ 6.04. हा पण थोडासा कन्झ्युमिंगच आहे क्वेश्चन. तर इथे बघा आपल्याला हे करायचं आहे फ्रॅक्शनला डेसिमल मध्ये करून बघायचं. तर पहिलं बघा 151 डिवाइड केल्याशिवाय काही पर्याय नाही आहे. डिवाइडेड बाय 25 किती येतात 25 6 जा 150. ठीक आहे. त्याच्यानंतर इथं 1 आलं है ना. आता याला 1 ला आपण डिवाइड करू शकत नाही 25 नी. तर इथं डेसिमल घेऊया आपण. मग इथे एक 0 येणार. परत हे 10 अजून 25 नी डिवाइड होत नाही. मग एक 0 घेऊया. मग इथे एक 0 येईल आणि 25 4 जा 100.
ठीक आहे. तर हे बघा पहिलंच जे आहे त्याचं जे आपलं आन्सर आलाय 6.04. तर याचा आन्सर जो आहे ना पहिलंच आहे, आन्सर नंबर 1. ठीक आहे. बाकीचे तुम्ही करून बघा. याच्यामध्ये कुणाचंच जे आहे ते 6.04 येत नाही. चला पटकन मीच करून दाखवतो तुम्हाला. हे बघा, जर 302 ला 5 ने जर डिवाइड केलं तर काय होणार? 5 6 जार 30. ठीक आहे. इथं 2 आले, डिवाइड होत नाही 2 जो आहे, मग डेसिमल घ्यावं लागेल, मग इथं 0 करावं लागेल. तर 5 4 जार 20, म्हणजे याचं किती आलंय? 6.4. हा तर होणार नाही मग. ठीक आहे. त्याच्यानंतर 302 डिवायडेड बाय 25. 25 1 जार 25 है ना. मग हे किती आले? 5. हे आलं 2. 25 2 जार 50, म्हणजे हे तर 12 आलं. आपला आन्सर तर 6.04 पाहिजे, हे तर नसणारच आहे. त्याच्यानंतर हे बघा 151 डिवायडेड बाय 5 केलं तर 5 3 जार 15. ठीक आहे. इथं 1 आलं, पॉईंट लावलं 0, इथे एक 0. 5 2 जार, इथे 0 नाही लागणार, पॉईंटचं इथं 0 आलं है ना. 5 2 जार 10, 3.2 आलं, म्हणजे हे पण नाही आहे. फक्त हेच एक आन्सर आहे, याचा येतोय, म्हणजे आन्सर नंबर 1 आहे याचा. ठीक आहे. फ्रॅक्शनला डेसिमल मध्ये कन्वर्ट करायचं आहे. ठीक आहे. सोपं आहे, पण फक्त टाइम लागणारच आहे. ठीक आहे. चला नेक्स्ट बघूया. क्वेश्चन नंबर 62. चला नेक्स्ट बघूया. नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 62. इथे आपल्याला दिलेलं आहे की सनी बॉट 1 रिम पेपर्स फॉर ₹320. फॉर व्हॉट अमाऊंट डिड ही गेट 2 ग्रॉस पेपर्स ॲट द सेम रेट? आता सगळ्यात पहिले तर असे जे पेपरचे आले ना, तर तुम्हाला याचं कन्व्हर्जन माहिती असलं पाहिजे. ठीक आहे ना. 62 नंबरचा क्वेश्चन, याचं कन्व्हर्जन 1 रिम म्हणजे किती होते बघा. 1 रिम हे पाठच करून घ्या. 480 पेपर्स होतात. ठीक आहे. आणि 1 ग्रॉस म्हणजे किती होतोय? 1 ग्रॉस म्हणजे 12 डझन. ठीक आहे. मग 2 ग्रॉस म्हणजे किती होणार? 2 ग्रॉस म्हणजे किती होणार? 24 डझन. ठीक आहे. ह्याच्या बेसिसवर आपल्याला हे सॉल्व्ह करायचं आहे. आता बघा की सनीनी किती पेपर बॉट केले? 1 रिम पेपर केले 320 रुपयाला. तर आपल्याला काय करायचं आहे? आपल्याला कशाचं प्राइस काढायचं आहे? 2 ग्रॉस पेपर सेम रेटनी 2 ग्रॉस पेपर किती येईल? मग ग्रॉस कशामध्ये? डझन मध्ये. तर आपण पण याचा काय करू की डझन मध्ये त्याची किंमत किती झाली. तर बघा, सनीनी काय केलंय की 480 पेपर्स घेतले है ना. 480 पेपर्स घ्यायला किती रुपीज लागले? 320 लागले. मग 12 पेपर घ्यायला, म्हणजे 1 डझन पेपर घ्यायला किती लागणार है ना. हे 320 है ना, इंटू हे 12 आणि डिवायडेड बाय हे कळली नंबर 480. ठीक आहे. 1 0 कॅन्सल होणार. ठीक आहे. परत आता हे बघा, हे 12 नी डायरेक्ट 12 1 जार 12, 12 4 जार 48 होतं ना. 12चा टेबल है ना. 12 1 जार 12, 12 2 जार 24, 12 3 जार 36, 12 4 जार 48 है ना. 4 टाइम कट झालं. ह्या 4 नी हे 38 पण डिवाइड होतो. 4 1 जार 4, 4 8 जार 38, म्हणजे किती आले? 8 रुपीज. हे काय आलं? किती पेपरची किंमत आली? 12 पेपरची, म्हणजे एका डझनची. आता बघा, जर 1 डझन पेपर जो आहे, 1 डझन पेपर तुम्हाला 8 रुपीज मध्ये मिळतोय, तर आपल्याला किती डझन पेपरची प्राइस काढायची आहे? 24 डझनची. तर 24 डझन पेपर तुम्हाला कितीला मिळेल? तर 8 इंटू हे 24. ठीक आहे. आणि डिवायडेड बाय 1, तर 1 डिवाइड केलं नाही केलं तरी सेमच नंबर येणार आहे त्याने. तर हे याचा आता मल्टिप्लाय करा. 8 4 जार 32, हे 2 आले, 3 कॅरी ओव्हर झाला. 8 2 जार 16 प्लस 3 19. तर तुमचे 2 डझन पेपर जे आहे है ना, 24 डझन पेपर जे आहे ते कितीला येणार? किंवा ह्या 24 डझन म्हणजे किती झाले? 2 ग्रॉस पेपर है ना. तर 2 ग्रॉस पेपरच आपल्याला काढायचं आहे ना. 2 ग्रॉस पेपर ची किंमत किती येणार आहे? 192. त्याचा आन्सर कुठला येतोय? आन्सर नंबर 2. ठीक आहे.
सोपं आहे, फक्त हे तुम्हाला हे कन्व्हर्जन माहिती असलं पाहिजे. 1 रिम म्हणजे किती पेपर, 1 ग्रॉस म्हणजे 12 डझन. मग जर 1 ग्रॉस 12 होत असेल तर 2 ग्रॉस म्हणजे 24 डझन. ठीक आहे ना. 480 पेपर 320 रुपयाला घेतले तर आपल्याला आपल्याला आन्सर डझन मध्ये काढायचं आहे ना, डझन पेपरची किंमत काढायची. मग आपण इथे 12 पेपरची किंमत काढून घेतली, ती 8 रुपये आहे. जर 12 पेपर म्हणजे एका डझनची किंमत आहे 8 रुपये, मग 24 डझनची किती येणार, 24 × 8 आहे की नाही. सोपं आहे, फक्त तेच लक्षात ठेवा बरोबर काय एक्झॅक्टली दिलेलं आहे, काय आपल्याला काढायचं आहे. ते जर व्यवस्थित आपल्याला कळालं तर कुठलाही क्वेश्चन आपण सॉल्व्ह करू शकतो. ठीक आहे, चला नेक्स्ट बघूया. क्वेश्चन नंबर 63. त्याच्यामध्ये दिलं आहे की देअर इज ₹1 1.5 मराठीमध्ये ₹1.5 म्हणतो आपण त्याला, की एका पेनच्या है ना, नाही, देअर इज ₹1.50 प्रॉफिट ऑन सेलिंग अ पेन फॉर ₹10. एक पेन आहे जो 10 रुपयाला विकला तर त्याचं प्रॉफिट ₹1.5 आलं. व्हॉट इज द परचेस प्राइस ऑफ सच 10 पेन्स. आता इथं बघा 63 मध्ये आपल्याला काय दिलेलं आहे की एक पेन आहे, तो जर 10 रुपयाला विकला म्हणजे त्याची सेलिंग प्राइस किती आहे, 10 रुपये, तर त्याच्यावर प्रॉफिट किती येतो. प्रॉफिट इज इक्वल टू, तुम्हाला माहिती आहे ना, प्रॉफिट इज इक्वल टू सेल प्राइस मायनस कॉस्ट प्राइस. ठीक आहे, तर प्रॉफिट दिलेला आहे ₹1.5 आपल्याला. ठीक आहे, सेलिंग प्राइस किती आहे, 10 रुपये दिलेले आहे. तर मग कॉस्ट प्राइस किती होणार त्या पेनची. कॉस्ट प्राइस इज इक्वल टू काय होणार, हे 1.5 इकडे जाणार मायनस मध्ये, तर 10 मायनस 1.5 म्हणजे किती येतात, सीपी किती येते पेनचं, 8.5 रुपये. ठीक आहे, जर त्याचं पेनचं एका पेनची किंमत किती आहे है ना, कॉस्ट प्राइस किती आहे ₹8.50, तर मग 100 पेनची किती होणार है ना. एका पेनची 1 पेनची जी आहे सीपी आहे 8.5, तर मग 100 पेनची किती होणार 8.5 × 100. ठीक आहे, याचं जर 85 × 100 केलं तर किती होते 85 है ना, 3 है ना, 2 0 ना, 85 × 100 8500. ठीक आहे ना. तर इथं पण आता बघा इथं डेसिमल आहे, किती एक डिजिट नंतर डेसिमल आहे, तर इथं पण एक डेसिमल घ्यावं लागेल एक डिजिट नंतर. मग किती होतात हे टोटल 850. मग याचा काय आन्सर काय येतो ₹850, म्हणजे आन्सर आलाय बघा, आन्सर नंबर 3. ठीक आहे, चला नेक्स्ट बघूया. नेक्स्ट आहे 64 नंबरच्या क्वेश्चन मध्ये दिलेलं आहे, एट व्हॉट रेट ऑफ इंटरेस्ट विल ₹2800 अमाऊंट टू 3,920 इन 5 years. इथं बघा लक्ष द्या, आपल्याला इथं काय काढायचं आहे, इंटरेस्ट काढायचा आहे ना. ऍट व्हॉट रेट ऑफ इंटरेस्ट है ना, विल ₹2800, हे काय आहे 2800 आपलं काय आहे, प्रिन्सिपल आहे. इथे हेच महत्वाचं आहे आपल्याला, की काय दिलेलं आहे आपल्याला हे कळायला पाहिजे, हे प्रिन्सिपल आहे. आणि आपल्याला इथं रेट काढायचा आहे, तर 3 गोष्टी पाहिजे आपल्याला. एक तर इंटरेस्ट दिलेला असला पाहिजे, प्रिन्सिपल दिलं असलं पाहिजे आणि टाइम दिला असला पाहिजे, तर मग रेट निघतो. पण इथं आता इंटरेस्ट डायरेक्ट नाही दिला आहे, अमाऊंट टू है ना 3,920. अमाऊंट एक लक्षात ठेवा, अमाऊंट म्हणजे तुम्हाला बरेचदा आपण आलंय, अमाऊंट म्हणजे प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट. ठीक आहे, आता इथं अमाऊंट किती आहे 3,920 आणि प्रिन्सिपल किती आहे 2800, म्हणजे आता आणि प्लस इंटरेस्ट आपल्याला माहिती नाही, मग इंटरेस्ट किती असणार, ही जे नंबर आहे ना आपण याला इकडे घेऊन जाऊ, मायनस मध्ये होऊन जाईल. तर मग इंटरेस्ट इज इक्वल टू किती येणार 3,920 मायनस 2800, म्हणजे किती येते बघा 9 मायनस 8 1 आणि इथं 1. इंटरेस्ट आलाय 1,120. ठीक आहे, तर आता फॉर्म्युल्यामध्ये आपण 1,120 इंटरेस्टच्या जागी ठेवूया. ठीक आहे, प्रिन्सिपलच्या जागी आपण काय ठेवूया 2,800 इंटू रेट आपल्याला काढायचा आहे, नंबर ऑफ इयर्स दिले 5
आणि इथे खाली येतोय अपॉन 100. हे 2 0 सरळ कॅन्सल होणार. ठीक आहे. आता इथे बघा 28 5 जा किती होते बघा, 5 8 जा 40, 4 आले, 5 2 जा 10 प्लस 4 14 है ना, 140 आर. 140 आर इज इक्वल टू 1120. मग आर इज इक्वल टू काय होणार, 1120 डिवायडेड बाय 140 है ना. एक झिरो कॅन्सल झाला. 14च्या टेबलमध्ये 112 येते का, टेबलच पार्ट नाही आहे अजून. हा, टेबल पार्ट करा. टेबल पार्ट करणे खूप महत्वाचं आहे. 14च्या टेबलमध्ये 112 येतोय 8 टाइम्स. 14 8 जा 112. ठीक आहे. तर याचा आन्सर काय येतोय, आन्सर नंबर 4, 8%. रेट ऑफ इंटरेस्ट किती आला याचा, 8%. 4 नंबरचा आन्सर येतोय बघा. सोपं आहे पण थोडस तेच मला याच्यामधून थोडस कन्फ्युजिंग आहे. इंटरेस्ट पहिले फाइंड करून घ्यायचा आहे तुम्हाला. एक इंटरेस्ट दिले, प्रिन्सिपल अमाऊंट दिलेली आहे आणि एक अमाऊंट दिलेली आहे. आणि अमाऊंट लक्षात ठेवा, जेव्हा हे अमाऊंट वर्ड येईल तर याचा अर्थ आहे याच्यामध्ये प्रिन्सिपल आणि इंटरेस्ट दोन्ही मिळून ही अमाऊंट असते. ठीक आहे. मग याच्यातला इंटरेस्ट किती आहे ते आपण काढून घ्यायचा. मग इंटरेस्टच्या जागी इंटरेस्ट है ना, प्रिन्सिपल हे सगळं ठेवून त्याला कॅल्क्युलेट केलं की तुमचा आन्सर येऊन जातोय 8%. ठीक आहे. चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 65. क्वेश्चन नंबर 65 मध्ये बघा एक अशी फिगर दिलेली आहे. याच्यामध्ये बघा एक किती 1 2 3 है ना आणि 1 2 असे 6 तुम्हाला हे दिलेले आहे. 6 क्यूब्स जे आहे एकावर एक ठेवले आहे आणि त्याचा जे व्ह्यू आहे आपला साईडनी आपण बघतोय. पण त्यांनी काय म्हटलंय, जर आपण टॉपनी बघू, टॉपनी बघितल्यावर आपल्याला किती क्यूब दिसले पाहिजे, कुठल्या टाईपचं फिगर दिसली पाहिजे 1 2 3 4 पेक्षा है ना. इथं बघा, इथं सिंपल आहे. क्यूब किती क्यूबनी मिळून हे झालेलं आहे तयार, 6 क्यूबनी. मग इथं आपण वरतून जर बघितलं तर आपल्याला 6 क्यूब दिसायला पाहिजे है ना. किंवा वरची जी सरफेस आहे, क्यूबचा जो एक सरफेस आहे तो स्क्वेअर सरफेस असतो है ना. मग आपल्याला हे क्वेश्चन नंबर 65 बघा, आपल्याला तो टॉप वरून बघितलं तर असे किती स्क्वेअर दिसायला पाहिजे, कारण हे 6 क्यूब मिळून बनलेलं आहे तर 6 सरफेस असणारच आहे त्याच्यामध्ये. इथं आता आपल्याला 3च दिसत आहे, इथं आपल्याला 5 दिसत आहे, इथं 4च दिसत आहे. फक्त थर्ड नंबरचं जे ऑप्शन आहे त्याच्यामध्ये 6 स्क्वेअर दिसत आहेत बघा, 1 2 3 4 5 6. त्याचा आन्सर जो आहे ना तो थर्ड येणार आहे. ठीक आहे ना. आन्सर येणार आहे आन्सर नंबर 3. हे फक्त ऑब्झर्वेशनचा क्वेश्चन आहे, याला आपण काही सोल्युशन काहीच नाही आहे ना, ऑब्झर्व करावं लागेल आपल्याला. ठीक आहे ना. इथं टोटल 6 क्यूब्स आहे. हे बघा इथं लक्ष द्या बघा, 1 2 3 है ना, है ना. किंवा इथून बघा, इथं बघा, हे बघा, हे इथं सरफेस बघा किती दिसतात तुम्हाला, 1 2 3 4 5 6 सरफेस दिसतात. मग 6 सरफेस कुठे आहे, इथंच आहे फक्त, बाकी कुठेच नाही आहे. मग याचा आन्सर 3 येणार आहे. ठीक आहे. चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 66. नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 66. विच ऑफ द फॉलोइंग रीडिंग इज इनकरेक्ट. याचे जे नंबर दिलेले आहे त्याला वर्ड्स मध्ये लिहिलेलं आहे, कुठलं रॉंग आहे ते बघायचं आहे. खूप सिंपल आहे याच्यामध्ये, तर काय तुम्ही सहज करू शकता. पहिलं काय 3750 बरोबर आहे. दुसरं आहे 1.5 लाख बरोबर आहे एकदम. तिसरं आहे 7,200 7,225. 200 नाही आहे इथं, 100 आहे. म्हणजे तिसरा नंबर जो आहे तो रॉंग आहे. इनकरेक्ट करायचं ना आपल्याला, इनकरेक्ट फाइंड करायचं. तर याचा आन्सर कुठला येतोय, आन्सर नंबर 3 है ना. चौथं पण बरोबर आहे, 12,500, म्हणजे तिसरंच रॉंग आहे. तर हा तर काय आहे, याच्यात काही सोल्युशन तर काहीच नाही आहे. तुम्हाला ऑब्झर्व करून रीड करून आन्सर लिहायचं आहे. असे क्वेश्चन येतील, हे टाइम वाचला याच्यामध्ये तुमचा. ठीक आहे ना. तर हाच टाइम दुसरीकडे यूज करायचा असतो. चला 67 नंबरचा बघूया की द आन्सर टू विच ऑफ द फॉलोइंग एक्सप्रेशन्स इज द ग्रेटेस्ट. हे जेवढे इथं जे दिलेले आहेत ना
यांच्या सगळ्यात जास्त आन्सर कुठाचा येतो. आता बघा हे ना तुम्ही शॉर्टकटमध्ये करावं, हे प्रत्येक आपण लिहित नाही बसून. सरळ सरळ बघा इथं ना बॉड मास रूल लावून आपल्याला डिव्हिजन असेल तर पहिले डिव्हिजन करायचा आणि मल्टिप्लिकेशन असेल तर पहिले मल्टिप्लिकेशन करायचा, मग एडिशन, मग सबट्रॅक्शन. इथे बघा मी पटकन करूया. पहिल्यामध्ये किती व्हॅल्यू येते बघा. पहिल्याची व्हॅल्यू 18 + 5 - 6 म्हणजे हे येतात 23 - 6 म्हणजे 17 येते पहिल्याची व्हॅल्यू. दुसऱ्याची व्हॅल्यू किती येते बघा. 28 / 7 केलं तर 4 + 5 × 2 म्हणजे इथे 4 + 5 किती होतात. नंतर पहिले इंटू करावं लागेल. 5 × 2 म्हणजे किती झाले 10. 4 + 10 = किती झाले 14. त्याच्यानंतर थर्ड मध्ये बघा पहिले मल्टिप्लिकेशन करावं लागेल. तर 3 + 20 - 4 म्हणजे हे झाले 23 - 4 म्हणजे किती आले 19 है ना. 4चं बघा आता 21 प्लस हा इथं डिवाइड आहे हा, तर 20 / 10 केलं तर है ना. इथे दोनदा डिवाइड दिला ऍक्च्युली, थोडं मला हेच वाटते. तरी पण इथं 20 / 10 केलं तर किती येणार 2 है ना. परत 2 / 2 केलं तर किती येणार 1 है ना. हे किती येणार आहे 1. 21 + 1 किती येणार आहे 22. मग याच्यामध्ये ग्रेटेस्ट कोणाची व्हॅल्यू आहे बघा 22. तर आन्सर काय येतो याचा, आन्सर नंबर 4 है ना. सगळं लिहित नाही बसायचं, पटकन आपल्याला मनातल्या मनात करायचं आहे. बऱ्याचशा गोष्टी माइंडमध्येच करायच्या आहे, ठीक आहे ना. माइंडमध्येच याचं मल्टिप्लिकेशन डिव्हिजन मनात करा आणि पटकन लिहा आणि पटकन त्याचा आन्सर काढा. तुमचा टाइम वाचेल तेवढा. जेवढा तुम्हाला टाइम वाचवता येईल तेवढा तुम्हाला टाइम वाचवायचा आहे, सगळ्यात महत्वाचं. हे काही आपल्याला रिटर्न एक्झाम नाही आहे. याच्यामध्ये आपल्याला 4 पैकी एक ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे. मग ते ऑप्शन आहे ना सिलेक्ट करायला तुम्हाला असं स्टेप बाय स्टेप सोडवायची गरज नाही आहे. स्टेप बाय स्टेप आपल्याला क्वेश्चन मॅथमॅटिक्सचं कशा सोडवावं लागेल एक्झाम मध्ये, जी आपली अकॅडमिक एक्झाम असते ना त्याच्यामध्ये सोडवायचं आहे. इथे नाही सोडवायचं आहे सगळं. 68 बघा इथे आपल्याला शॉर्टकट मध्ये सोडून वेळ वाचवायचा आहे, ठीक आहे. आता इथे बघा विच ऑफ द फॉलोइंग फ्रॅक्शन्स इज इन द असेंडिंग ऑर्डर, क्वेश्चन नंबर 68. आता इथे एक प्रॉब्लेम असा आहे की जर याचे जे डिनोमिनेटर आहे ते आपल्याला जर इक्वल करता आले असते तर आपण त्याचे डिनोमिनेटर इक्वल केले असते. पण इथं 3, 4, 5 आणि 6 यांचे सगळ्यांचे डिनोमिनेटर आपण जर सेम करायला गेलो ना तर जास्त टफ होईल. त्याच्यापेक्षा इझी काय आहे की याची ना डेसिमल व्हॅल्यू काढून घ्या पटकन. याची डेसिमल व्हॅल्यू कशी निघणार. 3 ला डिवाइड करायचं 5 नी. 3 / 5 है ना. किती येणार. होते का डिवाइड. नाही होत. तर मग आपल्याला एक डेसिमल लावावं लागतं. इथं 0 येते. तर 5 × 6 = 30 येत आहे, ठीक आहे. तर हा जो फ्रॅक्शन आहे 3/5 त्याची काय व्हॅल्यू आली 0.6. त्यानंतर दुसरा जो फ्रॅक्शन आहे 2 ला 3 नी डिवाइड करा है ना. 2 मध्ये डिव्हिजन जातोय का 3 चा नाही जात. मग आपण काय करावं लागेल इथे डेसिमल घ्यावं लागेल. डेसिमल घेतल्यावर इथे एक 0 येते. मग आता किती टाइम जाते 3 × 6 = 18 है ना. परत इथं 2 आलं, परत एक 0 येणार. 3 × 6 = 18 आणि हे जे आहे ना हे कंटिन्युअसली आता चालत राहणार 0.6666, ठीक आहे ना. तेवढं करायचं नाही आपल्याला. त्याच्यानंतर थर्ड नंबरचं जे फ्रॅक्शन आहे त्याची व्हॅल्यू किती आहे बघा. आता 3 ला 4 नी डिवाइड करायचं आहे. पहिले तर डेसिमलच येणार सरळ. इथं 0 येणार. 4 × 7 = 28. इथं 2 आलं है ना. तर 0 येणार इथं. 4 × 5 = 20. त्याचं आलंय 0.75. फोर्थ नंबरचं जे फ्रॅक्शन आहे 5/6 याची व्हॅल्यू बघा किती येते. एक डेसिमल येणार, ठीक आहे. एक 0 येणार. 6 8 = 48 येणार है ना. 6 8 = 48. इथं आलंय 2. 0 येणार. 6 3 = 18. परत ते 2 8 चालूच राहणार. 0.8333 हे चालूच राहणार कंटिन्यू. याचं किती येते 0.83. आता इथं बघा 0.6 0.66 0.75 0.83 0.6 त्याच्यानंतर 0.66 0.78 75 आणि 0.83 हेच आपल्याला असेंडिंग ऑर्डर मध्ये दिसायला लागलंय है की नाही.
पहिलं वाला जे ऑप्शन आहे ना ते असेंडिंग मध्ये आहे. दुसऱ्यामध्ये बघा काय केलंय की ह्याला जे आहे ना याच्यानंतर ठेवलंय. 2/3 जे आहे ना, है ना, हे बघा, हे 3/5 ची व्हॅल्यू आहे. 3/5 ची, हे 2/3 ची, हे 3/4 ची, हे 5/6 ची व्हॅल्यू आहे. ठीक आहे. तर दुसऱ्यामध्ये काय केलेलं आहे की 2/3 ची जी व्हॅल्यू आहे ते सगळ्यात पहिले ठेवली आहे. मग ही व्हॅल्यू त्याच्यापेक्षा मोठी आहे, मग सेकंड नंबरचा ऑप्शन पण असेंडिंग नाही आहे. हे बाकीचे तीनही जे आहे ना ते असेंडिंग मध्ये नाही आहे. फक्त पहिलाच जो आहे ना तो असेंडिंग ऑर्डर मध्ये येतोय. बरोबर, त्याचा आन्सर येतोय आन्सर नंबर 1. ठीक आहे. बाकीचे तेवढे चेक करायची गरजच नाहीये. कारण हे जे ना जो पहिलाच आहे सगळ्यात लिस्ट, जो सगळ्यात छोटा नंबर आहे ना 0.6 आहे, तर तो 0.6 पहिल्या याच्यामध्येच इथे फर्स्ट मध्ये ठेवलाय. बाकी सगळ्यांमध्ये लास्टला कुठे मध्ये असं करून टाकलाय. त्याच्यामुळे ती ऑर्डर असेंडिंग ऑर्डर येणारच नाही. पहिलाच आन्सर जो आहे त्याचा असेंडिंग ऑर्डर मध्ये येतोय. ठीक आहे. त्याचा आन्सर नंबर 1 आहे. चला नेक्स्ट बघूया. नेक्स्ट बघा, नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 69. याच्यामध्ये आपल्याला काय म्हटलेलं आहे की द डेथ अॅनिव्हर्सरी ऑफ लोकमान्य टिळक वॉज ऑन मंडे इन 2016. ऑन विच डे वॉज चिल्ड्रन्स डे इन द सेम इयर. आता इथं बघा, एक लक्षात ठेवा तुम्ही, कुठल्याही वर्षी काही काही ज्या जे इव्हेंट म्हणा किंवा जे विशेष जे दिवस आहे ते नेहमी एकाच वीकडेला येतो. तर त्याच्यातलं बघा, एक आहे लोकमान्य टिळक जे आहे त्यांची जी अॅनिव्हर्सरी आहे, डेथ अॅनिव्हर्सरी, पुण्यतिथी. लोकमान्य टिळकची जी पुण्यतिथी आहे ती, है ना, लोकमान्य टिळक पुण्यतिथी. त्याच्यानंतर दुसरं चिल्ड्रन्स डे. त्याच्यानंतर तुमचं अजून एक आहे टीचर्स डे. चिल्ड्रन्स डे, टीचर्स डे, लोकमान्य टिळक जयंती म्हणजे पुण्यतिथी आणि इंडिपेंडन्स डे. इंडिपेंडन्स हे जे आहे हे 4 दिवस, 4 नाही, अजून तुम्हाला अजून सांगतो, तुम्हाला अजून सांगतो. महाराष्ट्र डे हे पहिले हेच बघून घ्या. हे जे दिवस आहेत हे 4, हे समजा लोकमान्य टिळक जर एका वर्षी लोकमान्य टिळकची जी पुण्यतिथी आहे ना, जर इथे दिलाय ना 2016 मध्ये मंडेला आली आहे, तर चिल्ड्रन्स डे पण मंडेला येणार, टीचर्स डे पण मंडेला येणार आणि इंडिपेंडन्स डे पण मंडेला येणार. कुठलाही वर्ष असू दे. इथं जे 2016चं आपल्याला म्हटलेलं आहे ना, तर 2016 मध्ये लोकमान्य टिळकांची पुण्यतिथी, चिल्ड्रन्स डे, टीचर्स डे आणि इंडिपेंडन्स डे हे सगळे मंडेलाच येणार आहे. हे लक्षात ठेवा. हे 4 दिवस पाठ करून घ्या, हे मंडेलाच येणार. त्याच्यानंतर अजून एक 3 दिवस आहेत. कोणते कुठले, म्हणजे 3 इव्हेंट आहेत. महात्मा गांधी जयंती, महात्मा गांधी जयंती, जयंती म्हणजे ठीक आहे ना, कधी असते, 2 ऑक्टोबरला असते. त्याच्यानंतर महाराष्ट्र डे, महाराष्ट्र डे हे कधी असतो, 1 मेला असतो. ठीक आहे. त्याच्यानंतर क्रिसमस जे असते कधी असतो, 25 डिसेंबरला असतो. हे जे आहे ना, हे तिन्ही जे डेज आहे कुठल्याही इयरमध्ये एकाच वीक डेला येतात. म्हणजे जर समजा महात्मा गांधी जयंती एखाद्या वर्षी जर समजा वेनसडेला आली, तर महाराष्ट्र डे पण वेनसडेला येणार आणि क्रिसमस पण वेनसडेला येणार. तर हे 4 दिवस आणि हे 3 दिवस लक्षात ठेवा. हे जेव्हाही असं आलं ना की जसं आता एक क्वेश्चन आलं असतं सपोज की महात्मा गांधी जयंती वॉज ऑन मंडे इन 2016, है ना, तर ऑन विच डे महाराष्ट्र डे इन द सेम इयर. तर सेम त्याचं जर मंडे असेल ना, महात्मा गांधी जयंतीचा डे मंडे असेल तर महाराष्ट्र डे पण मंडे असणार.
क्रिसमस जर विचारलं तर क्रिसमस पण मंडे असणार. ठीक आहे. आणि सेम असेच हे जे 4 दिवस आहे, हे 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 वेगळं आहे बरं का. हे असं नका हे समजू हे की हे मंडेला आलाय तर महात्मा गांधी जयंती पण मंडेला येणार, तसं नाहीये. मंडेला जर कुठलाही एक आली याच्यातली तर हे 3 मंडेला येणार, आणि याच्यातला एक कुठलाही एक दिवस असेल तर ह्या 2 त्याच दिवशी येणार. हा, हे 6 दिवस तर तुम्ही पाठच करून घ्या. एक लक्षात ठेवा, जर टिळक जयंती विचारली आणि महात्मा गांधी जयंती विचारली तर हे वेगळं वेगळं आहे, आपल्याला काढावं लागेल ना कॅल्क्युलेशन करून, जे कॅलेंडरच्या जे आहेत ना रूल्स त्याच्यानुसार काढावं लागेल. पण हे सेम डेला नाही येणार. हा, एक लक्षात ठेवा. हे 4 पैकी कुठली एक सेम डेला येते आणि ह्या 3 पैकी कुठली एक सेम डेला येतात. ठीक आहे, थोडं लक्ष ठेवा. त्याचा आन्सर काय येतोय? आन्सर नंबर मंडे आहे ना, आन्सर नंबर 2 येतो याचा, आन्सर नंबर 2. ठीक आहे, चला नेक्स्ट बघूया. नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 70. इथे आपल्याला काय म्हटलंय की फ्रॉम द अमाऊंट ऑफ ₹35,000 4 notes of 2,000 each and 28 notes of ₹500 each have been spent. Find the balance amount. टोटल 35,000 रुपीज आहे. ठीक आहे, त्याच्यातले 2,000 चे किती नोट स्पेंड केले? 4 नोट. तर 4 नोट 2,000 चे किती होणार आहे? 8,000 होणार आहे. ठीक आहे, आणि 28 नोट्स ऑफ 500, तर मग हे किती होणार आहे? हे बघा, 1000 वरून याचा अंदाज लावायचा. 1000 हे बघा, इथे जर 1000 असतं ना तर हे 14 आले असते. याचं हाफ करून टाकायचं. हे हाफ आहे ना 1000 चे हाफ, मग याचे पण हाफ करून टाकायचे. किती येतात हे? 14. 28 चा हाफ किती येते? 14. ते 14,000 येणार आहे याचं. मग हे टोटल करा किती येते बघा, 22,000 है ना. तर टोटल 35,000 होते, त्याच्यातले 22,000 स्पेंड केले, खर्च केले. मग उरले किती? 5 - 2 3 आणि 3 - 2 1. 13,000 रुपीज आपल्याकडे उरले आता, है ना. बॅलन्स अमाऊंट किती आहे आता? 13,000. म्हणजे याचा आन्सर येतोय आन्सर नंबर 1. ठीक आहे, चला नेक्स्ट. सोपं आहे. एक मिनिट याला वरती घेतो. चला नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 71. इथे आपल्याला एक टेबल दिलेला आहे आणि इथे 4 ऑप्शन दिलेले आहे. त्याच्यापैकी आपल्याला काय करायचं? ऑब्झर्व द टेबल इन विच अल्टरनेटिव्ह विल द इंटरेस्ट बी हायेस्ट. आता हे बघा, हे तुम्हाला ना प्रॅक्टिसनीच येईल. तुम्ही हे तोंडी करायसारखं आहे ना, तोंडी आलं पाहिजे. म्हणजे तुमची इतकी प्रॅक्टिस झाली पाहिजे सिम्पल इंटरेस्ट काढायचे जे क्वेश्चन्स आहे त्याची, की हे इथं तोंडी आलं पाहिजे. बघा कसं आहे, पहिलंच बघा 71 मध्ये पहिला जो आहे इथं काय केलेलं आहे, हे प्रिन्सिपल आहे, हे रेट आहे आणि हे इयर आहे. तर लक्षात ठेवा, पटकन आलं पाहिजे. इंटरेस्ट काढायचा आपल्याला. तर 500 इंटू 12 इंटू 2/100. हे 2 0 गेले. 5 2 10 है ना. 10 इंटू 12 120. पहिल्याचं इंटरेस्ट किती आलं? 120. दुसऱ्याचं किती येते बघा, 850 प्रिन्सिपल आहे, रेट 10 आहे आणि इंटरेस्ट पिरियड 1 आहे. डिवाइड बाय 100. हे 2 0 कट झाले. 85 चा 85. ठीक आहे, तिसऱ्याचं बघा, 1200 तुमचा प्रिन्सिपल आहे, 6 तुमची रेट आहे, 1 इयर आहे, डिवाइड बाय 100. हे 2 0 कॅन्सल झाले. 12 6 72. त्याच्यानंतर फोर्थ बघा, 350 तुमचा प्रिन्सिपल आहे. ठीक आहे, 4 तुमचं रेट आहे इंटू 5 इयर्स आहे, डिवायडेड बाय 100. 1 0 कॅन्सल झाला. आता हे बघा, हे तुमचे येणार 2 नी कट करायचं. 2 2 4, 2 5 10. हे 5 आणि हे 5 कॅन्सल झाला. 35 इंटू 2 किती आले? 70. आता आपल्याला इथं काय काढायचं आहे की हायेस्ट इंटरेस्ट कुठला आहे, तो हायेस्ट इंटरेस्ट येतोय 120. मग याचा आन्सर काय येतोय? आन्सर येतोय आन्सर नंबर 1.
आन्सर नंबर 1चा जो इंटरेस्ट आहे तो सगळ्यात जास्ती आहे. ठीक आहे. हे बघा, असं तुम्ही जर प्रॅक्टिस कराल ना तर तुम्हाला पण असं पटापट सॉल्व्ह करता येईल. नाहीतर हा एक क्वेश्चन 1 मिनिट लावले तर तुम्हाला 4 मिनिटं इथंच लागून जातील, आहे की नाही? तर हे 4 मिनिटं नाही लागले पाहिजे, असे पटापट तुम्हाला करून आपल्याला कमीत कमी वेळेमध्ये याला सॉल्व्ह करायचं आहे. तर हेच आहे, प्रॅक्टिस केल्यावरच येते हे सगळं, आहे की नाही? चला नेक्स्ट बघूया, क्वेश्चन नंबर 72. क्वेश्चन नंबर 72 जे आहे याच्यामध्ये कम्प्लीट द फॉलोइंग पॅटर्न. ठीक आहे. इथे काय दिलेलं आहे एका बॉक्समध्ये 3, 8, 9, 5. त्याच्यानंतर दुसऱ्या बॉक्समध्ये दिलेलं आहे 5, 6, 8, 6. तिसरा बॉक्स आपण पुढे न करता खाली काढूया. हा, तिसऱ्या बॉक्समध्ये दिलेलं आहे 7, 4, 7, 7. आणि चौथ्या बॉक्समध्ये काय येणार, कुठली नंबर येणार ते आपल्याला इथं काढायची आहे, फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे ना, क्वेश्चन मार्क लावलेला आहे, हे काढायचं आहे. तर इथे आपल्याला काय बघायचं आहे की इथे कुठलं म्हणजे नंबरचं लॉजिक लावायचं आहे. हे जवळपास त्याच्यासारखा क्वेश्चन आहे, तुमचं इंटेलिजंट टेस्ट जे आहे ना त्याच्यातला क्वेश्चन असल्यासारखा आहे हा. ठीक आहे. तर मी पण जेव्हा म्हणजे मी तुम्हाला सांगितलं होतं की माझी मुलगी पण 5th स्टँडर्डला आहे, है ना, आणि तिच्यामुळेच मला हे व्हिडिओज युट्यूबवर व्हिडिओज अपलोड करायचं मला प्रेरणा मिळाली. कारण मी तिला शिकवत होतो आणि ते एवढं टफ वाटत होतं तिच्या लेवलनुसार की मला असं वाटत होतं की बाकीचे पण जे विद्यार्थी स्कॉलरशिप एक्झाम देत असेल त्यांना पण बिचाऱ्यांना किती टफ जात असेल हे सगळं सॉल्व्ह करणं. तर मग मी, आणि याच्यामध्ये सॉल्युशन तर दिलेलेच नाही आहे, बुकमध्ये सॉल्युशन दिलेले नाही आहे, ते डायरेक्ट तुम्हाला आन्सर दिलेले आहे. ठीक आहे ना. तर म्हणून माझ्या म्हणजे मला असा विचार आला की आपण त्यांचे ह्या क्वेश्चनचे सॉल्युशन देऊया सगळ्यांना. तर हे बघा, तुम्ही फायदा घ्या या गोष्टीचा. हा, मी कसे प्रत्येक क्वेश्चन माझ्या हिशोबाने तर पूर्णपणे एक्सप्लेन करायचा मी प्रयत्न केला आहे, है ना. तरी पण तुम्हाला जरी कुठं काही वाटत असेल, तुम्हाला नाही समजला असेल एखादा क्वेश्चन, तुम्ही कमेंट्स मध्ये मला लिहून पाठवू शकता की मला ह्या एक्सरसाइजचा हा क्वेश्चन नंबर मला कळाला नाही आहे, तुम्ही प्लीज याला परत त्याचं समजवू शकता का. की असे जर तुम्हा लोकांचे कमेंट आले तर मी एक स्पेशल व्हिडिओ बनवेल त्याच्यावर. ठीक आहे, की ज्यांना ज्यांना जे जे क्वेश्चन नाही कळाले ते पुन्हा अजून चांगल्या पद्धतीने मी प्रयत्न करेल की अजून किती सोप्या पद्धतीने ते तुम्हाला एक्सप्लेन करता येईल. ठीक आहे. तर मी जेव्हाही हे व्हिडिओ बनवतो ना त्याच्या अगोदर मी माझ्या मुलीसोबत हे सगळे सॉल्व्ह करत असतो आणि त्याच्यानंतर मग परत व्हिडिओ बनवत असतो मी. ठीक आहे. तर आम्ही सॉल्व्ह करताना मलाच ह्या क्वेश्चनचा लॉजिक नाही मिळाला, पण याचा लॉजिक माझ्या मुलीने काढलाय. ठीक आहे ना. बघा कसा लॉजिक आहे इथं. बघा, हे बाकीचं तुम्ही असं बघितलं तर बघा, हे 8, 9 येत आहे, मग इथं 6, 8 येत आहे, इथं 4, 7 येत आहे, इथं तर 3, इथं 5 आहे, म्हणजे 2 नी वाढलाय, पण इथं तर 1 नी वाढलेलं आहे, आणि इथं तर सेम दिलेलं आहे. कसं करायचं, मला तर लॉजिकच नाही बसला. मग तिने लॉजिक काढला. इथं बघा कसा लॉजिक आहे. बघा, प्रत्येक नंबरचा वेगवेगळा करायचं आहे. 3, इथे 5 आणि इथे 7. 3, 5, 7 म्हणजे 3 + 2 5, 5 + 2 7, 7 + 2 किती येणार, 9, आहे की नाही. त्याच्यानंतर 8 मध्ये बघा, इथं 8 आहे, इथं 6 आहे, इथं 4 आहे. तर 8 - 2 6, 6 - 2 4, 4 - 2 किती येणार, 2 येणार. ठीक आहे. इथं बघा 9 आहे, इथं 8 आहे, इथं 7 आहे, म्हणजे 1 नी डिफरन्स आहे. तर 9 - 1 8, 8 - 1 7, 7 - 1 किती येणार, 6 येणार. त्याच्यानंतर इथं बघा 5, 6, 7 म्हणजे 1 नी प्लस प्लस आहे. 5 + 1 6 + 1 7 + 1 8. आला का इथला कुठला एक तरी नंबर आला, आन्सर नंबर पण आला. हे माझ्या मुलीने मला सांगितलेलं आहे. ठीक आहे. तर बघा तुम्ही, मी खूप सारं लॉजिक लावत होतो, याचा स्क्वेअर नंबर, हे ते, याचा प्लस होते का, ते होते का. इतकं सोपं आहे बघा. हे सोपं लॉजिक मला नाही कळालं, तिने बरोबर सांगितलं. इथं 2 2 चा डिफरन्स आहे प्रत्येक
है ना. 1000 प्लेसचा जे नंबर आहे त्याचा, मग जे 100 प्लेसवर आहे त्याच्यामध्ये 2चा मायनस केलेला आहे ना, 8 -2 -2 मायनस है ना. त्याच्यानंतर थर्ड जे आहे त्याला 1 नी मायनस केलेलं आहे आणि लास्ट जी नंबर आहे त्याला 1 नी प्लस केलेलं आहे. बस एवढं सोपं. ठीक आहे. त्याचा आन्सर बघा, आन्सर येतोय 9268. कळालं ना तुम्हाला? ठीक आहे. विशेष म्हणजे माझी मुलगी 5th मध्ये आहे, तिनेच हे लॉजिक काढलं आहे. ठीक आहे. तर तुम्हाला पण यायलाच पाहिजे असं मला वाटतंय. चला, ठीक आहे. चला, नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 73. Question number 73. How many equal edges does a cuboid have? क्युबॉइड म्हणजे काय असतं बघा, जो क्यूब पासून तयार झालेला ना, क्यूब नाही, सॉरी, क्यूब म्हणजे स्क्वेअर पासून तयार झालेला, आणि जो क्युबॉइड असतो ना तो असा रेक्टेंगल पासून तयार झालेला असतो. ठीक आहे ना. शेप मध्ये तो कसा असतो, रेक्टेंग्युलर असतो. हे थोडस कन्फ्युजिंग होते. आणि जो क्यूब असतो ना तो स्क्वेअर पासून तयार झालेला असतो. तर इथं आपल्याला म्हणायचं आहे की हाऊ मेनी इक्वल एजेस डज अ क्युबाइड हॅव. याच्यात जे एजेस असतात ना, म्हणजे हा जो एक एज आहे आणि हा एक एज आहे, असे त्याच्याकडे ह्या क्युबाइड मध्ये किती इक्वल एजेस असतात हे बघा, 1, 2, 3 आणि 4. कुठलेही याचे 4 एजेस जे आहे ते इक्वल असतात. ठीक आहे. ऍक्च्युअली याच्यामध्ये किती एजेस असतात, 12 एजेस असतात. कळालं का? पण हे सगळेच्या सगळे एजेस इक्वल नसतात. हे इक्वल एजेस कशामध्ये असतात, स्क्वेअर, आपल्या क्यूब मध्ये. हा ना. क्यूब जेव्हा आपण बनवतो, क्यूब जो असतो ना तो स्क्वेअर पासून झालेला असतो. याची प्रत्येक साइड एक सारख्या लेंथची असते, त्याच्यामुळे त्याचे जे एजेस आहे हे सगळे इक्वल असतात. पण याच्यामध्ये इक्वल नसतात, कारण याच्यामध्ये हाईट, लेंथ आणि विड्थ तिन्ही वेगवेगळे आहेत. तर याच्यापैकी फक्त जे आहे ना, चार एजेस, कुठलेही 4 एजेस जे आहे ते तुमचे इक्वल असणार आहे. बाकीचे बाकीचे जे आहे ना, 4 का बरं असणार आहे, कारण याच्यामध्ये 3 गोष्टी आहेत ना, लेंथ, विड्थ आणि हाईट, हे तिन्ही वेगवेगळे असतात. त्याच्यामुळे है ना, तिन्ही डिफरंट आहे, आणि 12 एजेस आहे, तर मग 4 एजेस त्याच्यातले इक्वल असतात. बाकीचे सगळे एकमेकांशी इक्वल असतात. जसं आता हा जो एज आहे ना, हे 4 एजेस जे आहे ना हे इक्वल असणार आहेत. ठीक आहे. परत हे जे एजेस आहे ना, हे 4 एजेस इक्वल असणार आहेत. असं असतं याच्यामध्ये, क्युबाइड मध्ये. आणि याच्यामध्ये तर प्रत्येक एज, जेवढी 12 एजेस आहेत ते सगळे तुमचे इक्वलच असतात. ठीक आहे. त्याचा आन्सर बघा, आन्सर येतो आन्सर नंबर 3, 4 है ना. आन्सर नंबर 3, 4 एजेस फक्त. हे क्यूब कन्फ्युज नका हो, क्यूबचा काही संबंध नाही आहे, वेगळं सांगितलंय. ह्या क्युबाइड मध्ये 12 एजेस पैकी तुमचे फक्त 4 एजेस असे असतात जे सेम लेंथचे असतात, है ना, इक्वल असतात. चला, नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 74 आणि 75. चला, याला आता करूया इरेज आणि पेज. नेक्स्ट बघा, क्वेश्चन नंबर 74 आणि 75 जो आहे तो या पिक्टोग्राफवर आहे. आणि मला वाटते हा एक क्वेश्चन फिक्स आहे, म्हणजे 2 जे क्वेश्चन आहे ना तुमचे पिक्टोग्राफवर येणारच आहे. हा एकदम सोपा आहे, तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने हे 2 क्वेश्चन तर तुम्हाला यायलाच पाहिजे. बाकी पेपरमध्ये बाकी सोडवता नाही आले तरी हे 2 तर ऍटलिस्ट यायलाच पाहिजे तुम्हाला. तर याचा आन्सर बघा, ह्याचा आपल्याला काय काढावं लागेल की जे मँगो इथं आहे ना, फ्रुट्स दिलेले आहे आणि फार्मर्स ग्रोविंग डॅम, आणि याचा एक स्केल दिलेला असतो. हे प्रत्येकाचा पॅटर्न सेमच आहे. तर याचा स्केल किती यायचा, 15 फार्मर्स. तर आता आपण बघूया, इथं एक इथून डेटा तयार करायचा असतो, है ना, इन्फॉर्मेशन. मँगो किती फार्मर्स ग्रो करतात, इथे किती काय, 1 2 3 4 5 है ना, 5 फार्मर्स आहे, आणि हे 15 5 जार 75. हे 75 फार्मर्स काय करतात, मँगो ग्रो करतात, म्हणजे आंब्याची शेती करतात असं समजून चला. ठीक आहे. हा मला वाटतं ग्वावा दिसतोय ना, ग्वावाच असेल बहुतेक, ग्वावा. हे किती करतात, 3 म्हणजे 15 इंटू 3 45. ठीक आहे. त्याच्यानंतर ग्रॅप्स
ग्रेप्सची शेती किती करतात? 30. हा, 2 शेतकरी आहे ना, तर एक म्हणजे 15 म्हणजे 2 म्हणजे 30. आणि त्याच्यानंतर आहे बनाना. बनानाची स्पेलिंग काय आहे? BANANA है ना. बनाना जे आहे ते किती आहे? 4 म्हणजे 60. हे आपल्याला याच्यावर हे 2 क्वेश्चन बेस्ड आहे. ठीक आहे. तर त्याच्यातला 74 नंबरचा क्वेश्चन काय म्हणतो आता बघा, की हाऊ मेनी मोर फार्मर्स ग्रो बनानास देन ग्रेप्स. बनानास जे आहे ना, है ना, किती शेतकरी आहे जे बनाना ग्रो करतात कशापेक्षा? ग्रॅप्स पेक्षा. तर हे बघा, इथं 60 आहे, हे 30 आहे. 60 - 30 म्हणजे 30. म्हणजे आन्सर किती येतो याचा? आन्सर नंबर येतो 3. 30 शेतकरी जास्ती आहेत जे बनाना आपल्याला बनाना ग्रो करतात. बनानाची म्हणजे केळीची शेती करतात. त्यांच्या शेतामध्ये केळी लावलेले आहेत. ठीक आहे. किती शेतकरी आहे असे? 30 शेतकरी जास्ती आहे. कशापेक्षा? असे शेतकरी ज्यांनी आपल्या शेतामध्ये द्राक्ष लावलेले आहेत. ठीक आहे. तुम्हाला माहिती असेल ना, बघितलं असेल शेती तुम्ही. हा, द्राक्षाची शेती, केळीची शेती आहे ना, बघितलं असेल. आंब्याची बाग असतात. तर त्याच्यामध्ये आपल्याला याचा आन्सर येतो 74चा 3rd येतोय. आणि 75 मध्ये बघा काय दिलेलं आहे आता, की हाऊ मेनी मँगो ट्रीज आर देअर इफ ईच फार्मर ग्रोज 40 ट्रीज. आता बघा, इथे 75 टोटल फार्मर्स आहे जे मँगोची शेती करतात. ठीक आहे. आता जर प्रत्येकाकडे जर 40 आहे ना, 40 ट्रीज, प्रत्येकाकडे 40 हे असेल, ट्रीज असेल मँगोचे, तर 75 लोकांकडे किती असणार आहे? 75 × 40. ठीक आहे ना. तर 4 5 जा 20, 2 कॅरी ओव्हर झालं, 4 7 जा 28 प्लस 2 30 आणि हा एक 0, म्हणजे टोटल 3000 आहे की नाही. 3000 ट्रीज असणार आहे, है ना, टोटल मँगोचे. त्याचा आन्सर किती येतोय? आन्सर नंबर 4. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण एक्सरसाइज नंबर 11 किंवा आपण जे याच्या भाषेमध्ये प्रॅक्टिस पेपर नंबर 11 है ना, हे आपलं आता कंप्लीट झालेलं आहे. ठीक आहे. प्रॅक्टिस पेपर, हे बघा, प्रॅक्टिस पेपर 11 कंप्लीट झालेला आहे. आता आपला फक्त प्रॅक्टिस पेपर नंबर 2 राहिलेला आहे या बुक मधला. ही जे बुक आहे 25 ची. ठीक आहे. आता मला हे माहिती नाही सगळ्यांकडे कुठली कुठली बुक आहे ते, पण सगळ्यात छोटी बुक हीच आहे. अजून एक दुसऱ्या ज्या बुक्स असतात ना 9वीच्या, त्या फार म्हणजे खूप जास्त दिलेलं, त्याच्यामध्ये कसं टॉपिक वाईज दिलेलं आहे. पण आपल्याला शॉर्टकटमध्ये जर आपल्याला लवकरात लवकर तयारी करायची असेल तर हीच बुक चांगली आहे मला वाटते. आता या बुकचं आपल्याला याच्यातलं आपण हे सॉल्व्ह केलेलं आहे. प्रॅक्टिस पेपर नंबर 1 सॉल्व्ह केलेला आहे. सगळेच झालेले आहे. फक्त आता आपल्याला एक 2 नंबरचा पेपर सॉल्व्ह करायचा राहिला आहे. हा वाला पेपर आता आपण सॉल्व्ह करूया. पुढचे जे 3 व्हिडिओ आहे ना त्याच्यामध्ये हा सॉल्व्ह करूया. ऍक्च्युली मी हे का बरं नाही घेतलं, की हे माझ्या मुलीनी हे सगळं सॉल्व्ह करून याला असे टिक केलेले आहे. बघा, हे टिक केलेले आहे. मला हे सगळे पहिले इरेज करून घ्यावं लागेल, नंतर मग तुम्हाला हे सांगावं लागेल, त्याचं सॉल्व्ह करून दाखवावं लागेल तुम्हाला. ठीक आहे. तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आता प्रॅक्टिस पेपर नंबर 2 चे 26 पासून आपण चालू करूया. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपलं हे पूर्ण बुक जे आहे याच्यातले जे इथे आपल्याला इथं दिलेलं आहे बघा, याच्यामध्ये 24चा एक पेपर दिलेला आहे आणि 10 क्वेश्चन पेपर दिलेले आहे प्रॅक्टिससाठी, म्हणजे टोटल 11. तर त्याच्यातला आपण हे पेपर केलेला आहे. ठीक आहे. आणि याच्यातले 9 क्वेश्चन पेपर झालेले आहे. आता एक राहिलेला आहे फक्त आपण आपला. तर हे एक आता पुढच्या 3 व्हिडिओमध्ये करून टाकूया कम्प्लीट. त्याच्यानंतर तुम्ही हे जे टोटल जेवढेही होईल ना, याला जितका वेळेस तुम्ही प्रॅक्टिस कराल, हे आता एक 24चा टाकलाय, 23चा टाकलाय क्वेश्चन पेपर, 22चा पण टाकलाय, त्याच्यानंतर 21 आणि 20 असे टोटल 5 क्वेश्चन पेपर हे आणि 10 क्वेश्चन पेपर हे.
असे टोटल 15 क्वेश्चन पेपर जर तुम्ही ना रिपीटेडली जसं जर प्रॅक्टिस केलं ना, तर तुम्ही आरामात एक्झाम क्रॅक करायच्या कंडिशनला येऊन जाल. ठीक आहे ना. फक्त याची तुम्हाला जास्तीत जास्त प्रॅक्टिस करायची आहे. तर हे तुम्ही व्हिडिओ बघून तुम्ही प्रॅक्टिस करा. जेवढं तुम्ही बघू शकता, जेवढं करू शकता, जास्तीत जास्ती बघा. आणि आता आजपर्यंत मी कधी म्हटलं नाही, पण आता तुम्ही तुमचे पण काही मित्र वगैरे असतील ना, तर ते त्यांना पण सांगा की हे व्हिडिओ तुम्ही बघा, कारण याच्यामध्ये सॉल्युशन दिलेले आहे व्यवस्थित पद्धतीने. ठीक आहे ना. मला तर वाटते की मी माझ्या हिशोबाने तर खूप प्रयत्न केलाय की तुम्हाला इझिली कळावं याचा. ठीक आहे ना. तरी पण जर काही असेल, तुम्हाला काही कमेंट करायची असेल, तुम्हाला काही वाटत असेल की ह्या क्वेश्चनला तुम्ही अशा पद्धतीने सांगायला पाहिजे वगैरे, तुम्ही कमेंट करा नक्की. मला फोन करा वाटल्यास, आहे की नाही. आणि अजून मी त्याच्यामध्ये आता इम्प्रूव्ह करेल, जेणेकरून आता पुढच्या वर्षीचे जे मुलं आहे, हा, मी आज आता काय झालं की थोडा मला उशीर झाला. मी खूप थोडं उशिरा चालू केलंय हे. थोडं लवकर चालू केलं असतं तर बरं झालं असतं. अजून चांगली प्रॅक्टिस झाली असती तुम्हा लोकांची. पण असू द्या, अजूनही तुम्ही करू शकता. ठीक आहे. पण पुढच्या वर्षीच्या मुलांसाठी मी लवकरात लवकर हे सगळं चालू करेल. ठीक आहे. आणि त्यांना चांगला फायदा होईल त्याचा. तर तुम्ही तुमचे लहान कोणी असेल, है ना, भाऊ वगैरे म्हणा, चुलत भाऊ, है ना, काकाचा मुलगा, है ना, किंवा आत्याचा मुलगा, ते काही असतात ना तुमच्यापेक्षा 1 वर्ष मागे असतात, तर त्यांना आतापासूनच हे म्हणजे जसं 4ची एक्झाम संपली त्यांची, की हे याची प्रॅक्टिस करायला चालू करायला सांगा. आणि नंतर मग जे 26चं जे बुक येईल, असं आता 25चं बुक आहे ना, ते 26चं पण येईल ना पुढं चालून. मग ते बुक मी याच्यावर सॉल्व्ह करून त्याचे व्हिडिओ टाकणार आहे. ठीक आहे. तर ते प्रत्येक वर्षासाठी आता हे स्कॉलरशिपचे जे आहे ना, मी प्रत्येक वर्षासाठी व्हिडिओ बनवत जाणार आहे, जेणेकरून त्या वर्षीचे जे विद्यार्थी आहे त्यांना त्याचा लाभ व्हावा. ठीक आहे. चला, आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.